आणि आता जी एक सर्वात मोठी बातमी समोर येते, जळगावच्या राजकारणाला पुन्हा एकदा कलाटणी मिळालेली आहे। कारण सुरेश जैन यांनी महायुतीला पाठिंबा दिलाय। विकासाच्या मुद्द्यावर महायुतीला पाठिंबा दिल्याचं सुरेश जैन यांनी सांगितलेलं आहे। गिरीश महाजन आणि स्मिता वाघ आणि सुरेश जैन यांची बंद दाराआड चर्चा झाली। या बैठकीनंतर सुरेश जैन यांनी महायुतीला पाठिंबा दर्शवलेला आहे। सुरेश जैन यांनी आपला महायुतीला पाठिंबा दर्शवलेला आहे। गिरीश महाजन, स्मिता वाघ आणि सुरेश जैन यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली आणि या बैठकीनंतर सुरेश जैन यांनी आपला निर्णय जाहीर करत महायुतीला पाठिंबा दिलेला आहे। ते विजन ठेवून कार्य करीत असेल अशा पक्षाला आणि नेतृत्वाला माझा नेहमीच पाठिंबा राहिला आहे। सन्माननीय मोदीजी स्वप्नातील विकसित भारत घडवावा व मी पाहिलेले विकसित जळगाव जिल्ह्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांच्या नेतृत्वाला पर्याय व महाआघाडी भारतीय जनता पक्षाला मी जाहीर समर्थन देत आहे। माझ्या राजकीय आयुष्यात तुम्ही आजवर जे प्रेम दिले त्या प्रेमाला मी कायम उतराई होण्याचा प्रयत्न करेल। पक्ष, धर्म, जात, पात या पलीकडे आपण सर्व कायम माझ्या सोबत राहिलात। माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व जळगाव जिल्ह्यावासियांना माझी आग्रहाची विनंती, आपण आपल्या जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी आपले बहुमूल्य मत जळगाव मतदारसंघाच्या उमेदवार स्मिताताई वाघ व रावेर मतदारसंघाच्या उमेदवार रक्षाताई खडसे यांच्या कमळ या चिन्हाला देऊन सन्माननीय मोदीजीची विकसित भारत घडवण्यासाठी हात बळकट करूया।